नमस्कार, तुम्हा सर्वांचे रुचिकाज रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत। रोज रोज भाजी चपाती खाऊन किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल तर अवघ्या 10 ते 15 मिनिटात घरातील मोजक्या साहित्यात बनणारा प्रोटीन्सने भरपूर व घरातील सगळ्यांनाच आवडणारा असा सोयाबीन वाटाणा पुलाव आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत। चला तर मग एका सिक्रेट इन्ग्रेडियंट सोबत आजच्या आपल्या रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी एका बाउलमध्ये 1 कप सोयाबीन वडे धुवून घेतलेले आहे। त्यात आपण 2 चमचे दही घालून घेऊया, पाव चमचा हळद घालून घेऊया व 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालून घेतला आहे। हाच आपला आजच्या रेसिपीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे या पुलावला एक खूपच छान टेस्ट येते। आता अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले आहे व त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता चमच्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता या ठिकाणी आपण पुलावसाठी 1.5 वाटी तांदूळ अर्धा तास आधीच भिजवून ठेवलेला होता, अर्धा वाटी शिमला मिर्च, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या व गाजराचे काप, 1 उभा चिरलेला कांदा, अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी हिरवे वाटाणे व या ठिकाणी आपण काही खडे मसाले देखील घेतलेले आहे। तेल गरम झाले की प्रेशर कुकरमध्ये आपण हे खडे मसाले घालून घेऊया। आता या ठिकाणी आपण 1 वाटी उभा चिरलेला कांदा या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा हा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आता यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी शिमला मिर्च घालून घेऊया। कांदा व शिमला मिरची या तेलात व्यवस्थित परतून झाले की आता आपण यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या व काही गाजराचे काप घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण आज सोयाबीन वाटाणा पुलाव बनवत आहोत, तर आपण यामध्ये अर्धी वाटी हिरवा वाटाणा देखील घालून घेऊया। त्याचबरोबर आता आपण यामध्ये अर्धा वाटी टोमॅटो घालून घ्यायचे आहे व हे सर्व व्यवस्थित या ठिकाणी मिक्स करून घेऊया। हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की आता आपण यामध्ये 1.5 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद घालून घेऊया। आता या ठिकाणी आपल्याला मसाल्यांचे प्रमाण थोडे कमीच वापरायचे आहे, कारण आपण दह्यामध्ये सोयाबीन भिजवलेले होते त्यावेळेस आपण त्यामध्ये काही मसाले घालून घेतलेले आहे। तर आता आपण हे भिजवलेले सोयाबीन यामध्ये घालून घ्यायचे आहे। दह्यामध्ये हे सोयाबीन भिजवल्याने हे सोयाबीन आपल्याला पुलावमध्ये खाताना खूपच छान लागतात। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। याला आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता आपण या ठिकाणी भिजवत ठेवलेला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी आता आपण हा तांदूळ या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यावरून आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। या ठिकाणी आपण 1.5 वाटी तांदूळ घेतलेला होता, तर 1.5 वाटी तांदळासाठी आपण या ठिकाणी 2 वाट्या पाणी घालून घेऊया। या ठिकाणी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। त्याचबरोबर 4 ते 5 साखरेचे दाणे व अर्धा चमचा यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचे आहे। साजूक तूप घातल्यामुळे हा पुलाव आपला एकदम मऊ असा शिजतो। आता आपण या ठिकाणी प्रेशर कुकरचे झाकण व्यवस्थितपणे बंद करायचे आहे व कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्यांमध्येच आपला हा पुलाव अगदी व्यवस्थित असा शिजून तयार होतो, कारण आपण तांदूळ हा अर्धा तास आधीच भिजवलेला होता। तांदूळ हा आधीच भिजवलेला असल्यामुळे आपला हा पुलाव अगदी व्यवस्थित व झटपट असा शिजून तयार होतो, त्यामुळे आपला गॅस व वेळ दोन्हीही वाचते। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला पुलाव मऊ व मोकळा शिजून तयार झालेला आहे व दिसायलाही खूप असा टेस्टी दिसतो आहे। तर चला तर मग तुम्हाला आजचा हा सोयाबीन वाटाणा पुलाव कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर देखील करा।
बाय. टेक केअर.